इचलकरंजी येथील तिघांना कोयते चाकूसह मिरज पोलिसांकडून ताब्यात, गुन्हेगारीवर धडक कारवाई। मिरज शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर कठोर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने चालवलेल्या धडक मोहिमेअंतर्गत इचलकरंजी येथून आलेल्या तिघांना कोयते व चाकूसह ताब्यात घेण्यात आले आहे। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम यांच्या सूचनेनुसार शहरातील बेकायदा हत्यारे व गुंडगिरीला पूर्णविराम देण्यासाठी विशेष गस्त आणि कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। त्या अनुषंगाने माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याच्या पथकाकडून सतत पायी गस्त व गुप्त तपास सुरू आहे। दिनांक 29/11/2025 रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक किरण चौगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व गुन्हे प्रकटीकरण पथक शास्त्री चौक परिसरात गस्त घालत असताना लिंगायत स्मशानभूमीजवळ 3 इसम संशयास्पदरित्या उभे असल्याचे आढळून आले। त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 3 लोखंडी कोयते आणि 2 चाकू आढळून आले। तसेच संशयित वापरत असलेली काळ्या रंगाची सुझुकी ॲक्सेस स्कूटरही जप्त करण्यात आली। एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे 50,800 रुपये एवढी आहे। आरोपींची नावे कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे वय 20, निखिल नितीन कांबळे 19 आणि अभिषेक अमर कांबळे वय 20, सर्व राहणार इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर। तिघांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 513/2025 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 425 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3)(135) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, सहाय्यक पोलीस फौजदार निलेश कदम, सहाय्यक पोलीस फौजदार धुमाळ, पोलीस हेड जाकीर हुसेन काझी, पोलीस हेड शक्ती पोकळेकर, पोलीस हेड गजानन बिरादार, पोलीस हेड सचिन संधी, पोलीस हेड नितीन मोरे, पोलीस हेड तेजस लोंडे, पोलीस हेड राजेश गवळी, पोलीस शिपाई राहुल गोसावी, पोलीस शिपाई सचिन ऐवळे, स्वप्नील नायकोडे यांनी केली आहे। शहरातील गुन्हेगारी निर्बंधित करण्यासाठी पोलिसांची ही ठोस कारवाई सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, मिरज शहर पोलीस ठाणे। आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर व माननीय अपर पोलीस अधीक्षका बारवकर मॅडम यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा समूळ नाश करण्याबाबत ठोस पावले उचलण्याकरिता सर्व पोलीस दलास सूचना दिलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा सर व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याअंतर्गत सतत कारवाई करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने काल दिनांक 29/11/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले, संपूर्ण DB स्टाफ तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांच्यासह पोलीस ठाणे हद्दीत पायी गस्त चालू असताना शास्त्री चौक या ठिकाणी आलो असता तिथे 3 संशयित इसम पोलीस पथकास मिळून आले। त्यांच्याकडे चौकशी केली, त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण 3 कोयते, 1 सुरा, 1 चाकू अशी 5 धारदार हत्यारे मिळून आली। त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा रजिस्टर नंबर 513/2025 कलम 425 महाराष्ट्र भारतीय हत्यार कायदा व 37(1)(3)(135) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींची नावे कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे राहणार इचलकरंजी, निखिल नितीन कांबळे वय 19 वर्षे राहणार इचलकरंजी आणि अभिषेक अमर कांबळे वय 20 वर्षे राहणार इचलकरंजी अशी आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून 5 हत्यारे व 1 मोटरसायकल असा 50,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यापुढेही अशाच कारवाया गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी चालू राहतील।